करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट ऐसा मी कपतित ऐसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मसी पत्र ते केवडे रावू चालवी आपुल्या पाडे राहू चालवी आपुल्या पाडे ऐसा मी कपतित तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित पाप रखुमा देवी वरुदा बाप रखुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा सांभाळावी आपुल्या पिता ऐसा मी कपतित तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काका क्या हो गया? राहिले ना 130 पासून विवेचन बाकी आहे का? ऐका, तैसा अर्जुनची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची दैवा एकाय तनु जहाला। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तैसा अर्जुनची विशेष स्तवावा, त्या पद्धतीत मला अर्जुनाचंच विशेष स्तवन करावं असं वाटलं। जसं पतिव्रतेचं पतीपेक्षा जास्त स्तवन केलं जातं, आई वडिलांपेक्षा मुलाचं जास्त स्तवन केलं जातं, तशा प्रकारे जया त्या ठिकाणी म्हणतायत जे तो त्रिभुवनीची दैवा एकाय तनु जहाला, समस्त त्रिभुवनाचं भाग्य एका ठिकाणी आणून भगवंताच्या कृपेला पात्र झालाय। जो भगवंताच्या कृपेला पात्र झालाय त्याचं विशेष स्तवन करावं। जयाच्या आवडीचे निपांगे अमूर्त ही मूर्ती अवगे, ज्याच्या आवडीनं अमूर्त असणार, ज्याला मूर्त नाहीये अशा प्रकारचं निर्गुण ब्रह्म आवेशामध्ये आलिंगन देण्यासाठी उत्सुक आहे। त्याच्या प्रेमाची पात्रता एवढी आहे, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची। अपूर्णाला एखाद्याच्या आवडीची, एखाद्याच्या जवळीकतेची अवस्था निर्माण होते, अपेक्षा निर्माण होते, परंतु ज्याचं भाग्य एवढं आहे की ज्याच्यासाठी पूर्ण सुद्धा
भगवान अपूर्ण आहे का? नाही. त्याला सुद्धा ज्याची अवस्था आहे, ज्याची आवड आहे, त्या अर्जुनाची स्तुती मला करावी वाटते. तव श्रोते म्हणती दैव कैसे, कैसी बोलाची हवा. त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचे श्रोते म्हणतायत, बोलाची हवाव काय नादा ते हन बरव जिनोनी आली. एक तर अर्जुन स्तवनासाठी पात्र आहे आणि स्तवन करण्यासाठी माऊली आहेत आणि माऊलींचे शब्द त्या ठिकाणी नादांना जिनून आणतायत. काय नादा ते हन बरव जिनोनी आली. हा हो नवलनो हे देशी, मराठी बोलीजे तरी ऐसी. मराठी कशी आहे हो? हा हो नवलनो हे देशी, मराठी बोलीजे तरी ऐसी. कैसी? वाणे उमटत आहे आकाशे साहित्य रंगाचे. साहित्य रंगाचं वाण आकाशामध्ये उमटतंय. ज्या शब्द सामर्थ्यानं अर्जुनाचं माऊली वर्णन करतायत ती मराठीची गोडवी आहे. मराठीमुळं भगवंत ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्याला विशेष रंग आलेला आहे असं म्हणायचंय. मराठी बोलीजे तरी ऐसी. आणि कसं आहे, भाषेचा वापर करावा ते सज्जनाच्या प्रशंसेसाठी. तेही प्राणा पुरवते आवडते निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. भक्ताच चरित्र प्रशंसण्यासाठी व्यक्तीनं वाचा खर्च करावे आणि वाचेत मराठी खर्च करावे म्हणजे विशेष गोडवा येतो. कैसे उन्मेख चांदीने तार आणि भावार्थ पडे गार. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. त्या ठिकाणी म्हणतायत ज्ञानेश्वरांचे हे बोलणे कसे आहे म्हणाल तर ज्ञानरूपी चंद्राच्या चांदण्याप्रमाणे स्वच्छ असून त्यांच्या भावार्थामुळे मनाला आनंद मिळतो. प्रत्येक मनाला आनंद मिळतो. म्हणून गीतेच्या श्लोकाचा अर्थ चंद्रविकासिनी कमलाप्रमाणे सहज उमलला आहे. चंद्रविकासिनी कमल, चंद्राचा प्रकाश पडलेला माणसाला लक्षात तरी येतो का? लक्षात येत. परंतु बरोबर त्यावेळेस काय होतात, चंद्रविकासिनी कमळ फुलतात. तशा प्रकारे माऊलींचे शब्द सहज अंतःकरणावरती गीता फुलवण्याचं काम करतात. गीतेला अंतःकरणावरती ठसवण्याचं काम करतायत. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी ते थडोलू आला. गीता ऐकण्याची चाड निचाड केली, मनोरथाची थोरवी पुरवली आणि त्यामुळं अंतःकरण डोलू लागलं. अशा प्रकारच्या मराठीच्या शब्दांचा वापर माऊली करत आहेत. ते निवृत्तीदासे जाणीतले. निवृत्तीदास असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं, श्रोते डोलतायत, श्रोत्यांना आनंद वाटतोय. मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहिले कृष्ण दिवसे. श्रोत्याची पात्रता असली पाहिजे तर ज्ञान सांगा आणि प्रेमाला पात्र असणारालाच ज्ञान सांगावं. म्हणून माऊलींनी अगोदर प्रेम सांगितलं. प्रेम सांगताना झोपणाराला जाग करून ज्ञान सांगत जाऊ. कारण प्रेम श्रवणाची पात्रता महत्वाची आहे, तर ज्ञान अंतःकरणात येऊ शकतो, अन्यथा नाहीये. माऊली म्हणतायत ते निवृत्ती दासे जाणीतले, कारण श्रोते आनंदानं डुलतायत. मग अवधान द्या म्हणितले आणि काय सांगतायत, नवल पांडव कुळी पाहिले कृष्ण दिवसे. पांडव कुळावरती कृष्ण रूपी दिवसानं बघितलंय, सूर्यानं बघितलंय, त्यामुळं पांडव कुळ तेजस्वी. देवकीची उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला,
का शेखी उपेगा गेला पांडवास. देवकीनं जन्म दिला, यशोदेनं सायासानं पालन केलं महाराज, बहिणीचं लेक. परंतु या दोन्हींच्या उपयोगाला आला का? शेखी उपेगा गेला पांडवास. श्रीकृष्ण सुद्धा देवकीच्या उपयोगाला गेले नाहीत असं नाही बरं का, लक्षात ठेवा. कृष्ण चरित्रापासून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे. जोपर्यंत कंस मारला नाही तोपर्यंत कृष्णानं डोक्यावरची केस कापले नाही आणि पायामध्ये पादुका घातली. ते त्यांचं अनुष्ठान होत. माता पिता बंदिस्त असताना जन्मले होते कृष्ण. तोपर्यंत डोक्याचा केस कापला नाही. हे अनुष्ठान केलं, परंतु सोडवलं बाजूला सरकले आणि कुणाच्या उपयोगाला गेले? शेखी उपेगा गेला पांडवास. म्हणून बहुदिवस ओळगावा, का अवसरू पाहोनी निववावा विनवावा. हाही सोसुतया सदैव पडेचिना. म्हणून त्या ठिकाणी कृष्णाला पुष्कळ दिवस त्याची सेवा करावी, विनंती करावी, प्रयास करावा आणि मग ज्ञान विचारावं, मग त्यानं सांगावं. असं झालं का? नाही. प्रेमच एवढं आहे की बळच सांगू लागला. काय म्हणतायत? हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे अंगी ठाकती माझ्या. आता कथेला सुरुवात करतायत. माऊली म्हणतायत हे असो कथा सांगे वेगी. निवृत्तीनाथ महाराज म्हणले माऊली लवकर कथा सांगा. मग त्या ठिकाणी अर्जुन म्हणतोय देवा देवा ये संत चिन्हे अंगी. देवा ही संत चिन्ह अंगावरती नटकती माझ्या बसत नाहीयेत. कारण एवढा वेळ भगवंतांनी संताची लक्षणं सांगितली होती, मुक्ताची लक्षणं सांगितली होते 5व्या अध्यायात. देवा ही चिन्ह माझ्या अंगावर बसत नाहीत रे. अशा प्रकारे अर्जुन म्हणतोय यरविया लक्षणांची आणि जसारा, मी अपाडे कीर आपुला, परी तुमचेनी बोले अवधारात पुरावे जरी. या लक्षणांचं निजसार घेण्यासाठी मी अपाडे कीर आपुला, मी सामान्य आहे, परंतु तुमच्या परी तुमचेनी बोले अवधारे थोरावे जरी. माऊली म्हणतायत बर का, ही संत चिन्ह जी अर्जुनानं विचारली ती सांगण्यासाठी मी सुद्धा अपुरा आहे, परंतु तुमचं लक्षणच एवढं आहे, तुमचं लक्षच एवढं आहे की ते माझ्याकडून निघणार. थोरावे जरी, ते माझ्याकडून सहज निघणार आहे. अशा प्रकारे भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. यानंतर वाचन. जे तुम्ही चित्त दयाल, तरी ब्रह्म मी काय होईल. जी तुम्ही चित्त दयाल, तरी ब्रह्म मी होईल. काय झाले अभ्यासी जेल सांगाल ते. काय झाले अभ्यासी जेल सांगाल ते. आहो नेणू कवनाची कहाणी, ऐकून श्लाघत असो अंतःकरणी. आहो नेणे कवनाची कहाणी, ऐकून श्लाघित असो अंतःकरणी. ऐसे झालेपणाचे शिरयाने कायशी देवा. ऐसी झालेपणाची शिरयाने कायसी देवा. हे आगे म्या होई जे का, हे तुले गोसावी आपुलेपणे की जो का. हे अंगे म्या होई आपुलेपणे की जो का. सोने कृष्ण हो का करू म्हणते. तव हासोनी ते काय संतोषू एक न जोडे, तवचे सुखाचे संग साकडे. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाची संग साकडे. जोडल्या कवनेकडे अपुरे असे.
मग जोडलिया कोणीकडे हवे असे. ऐसा सर्वेश्वरू बळ्या सेवके म्हणून ब्रह्मय होय तो कौतुके. तैसा सर्वेश्वरू बळिया बळिया सेवके म्हणून ब्रह्मही होय कौतुके. भार्यातला पिके दैवाचेनी परी कैसा भारी आतला पिके दैवाची. तो जन्म सहस्त्राची यासाठी इंद्राधिकाही महागू भेटी. जो जन्म सहस्राची इंद्रादिया काही म्हणू भेटी. तो आदिनो केतुला किरटे जे बोलू हिन साही. तो आदिनो केतुला किरटी जे गायकाचे पांडवे म्हणतले ब्रह्मम्या होवावे. मग ऐकाचे पांडवे म्हणितले ना ब्रह्म होवावे. ते अशेष हे देवे अवधारिले. ते अशेषही देवे अवधारिले. ते तैसेची मेक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे झाले. ते तैसेची विचारले जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले. परे उदरा वैराग्य हे आले बुद्धीचे आन. वैराग्य आले आहे बुद्धीची या. हे रवे दिवस तरे आपुरे परे वैराग्य वसंताचे निभरे. एरवी दिवस परी वैराग्य वसंताचे निभरे. जे सोहंभावे मोहुरे मोडून आला. जो सोमभाव मोहुरे मोडून आला. मनोने प्राप्ती फळे फळता याशी वेळून लागेल आता. मनोनी प्राप्ती फळी फळता याची वेळून आता. विरक्तो ऐसा अनंता भरवसा झाला. होय विरक्तो ऐसा अनंता भरवसा झाला. मने जे जे हा दृष्टील ते आता रंबीचे या फळेल. मने जे हा अधिष्ठील ते आरंभीचे या फळेल. मनोने सांगितला न वचेल अभ्यासू वाया. मनोनी सांगितला न वचेल अभ्यासू वाया. ऐसे विवरुनिया श्री हरे म्हणितले ते अवसरे. ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी. अर्जुना अवतारे पंथ राजू. अर्जुना अवतारी पंथराजू. तेट प्रवर्ती चित प्रवर्ती तरुचा गुडे दिसती निवृत्ती फळाच्या कोडी. ते प्रवृत्ती तरुच्या गुडी निवृत्ती फळाच्या कोडी. ते मार्गेच्या कापडे महेशी महेश वाजुनी. जे मार्गीचा कापडी अजूनी. पै योगी वृंदे वहिले आडवे आकाशी निघाली. पहिल वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली. ते तीर्थानुभवाच्या पाऊले धरून पडिला. ही तेथ अनुभवाच्या पाऊली धरून पडिला. हे आत्मकाचे ने उजुकारे धाव घेतले एकसरे. ती आत्मबोधाची उजुकारे धाव घेतली एकसरे. हे सकळ मार्ग नित्रे सांडोनिया. की सकळ मार्ग नित्रे सांडोनिया. पाटे महर्षेने आले साधकाचे सिद्ध झाले. पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध झाले. आत्मवेद थोरावले नेची पंथे. आत्मवेद थोरावले नेची पंथे.
हा मार्ग जय देखिजे ते तहान भूक विसरिजे हा हा मार्ग मार्ग तुझे देखिजे ते तहान तहान भूक विसरिजे. विसरिजे रात्री दिवसो नेने जे वाटे ये रात्री दिवस दिवसू नेने जे जे वाटे ये चालता पाऊल जेत पडे ते तप अपवर्गाची खाणे उघडे चालता चालता पाऊल जेत पडे तेथ ते अपवर्गाची खाणी उघडे आव्हान तरे जोडे स्वर्ग सुख अवांतरिया तरी जोडे स्वर्ग सुख निघे जे पूर्विल्या मोहरा की येई जे पश्चिमेच्या घरा निघिजे निघे जे पूर्विया पूर्विया मोहरा मोहरा की की येई ये पश्चिमेची पश्चिमेच्या घरा घरा. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येतीचे निश्चळपणे धनुधरा चालणे तिचे तेने मार्गे जया ठाया जायचे तो गाव आपणची होईजे येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपणची होईजे हे सांगो काय सहजे जानसी तू हे सांगो काय सहजे जाणसी तू तले देवान तरी त्याची मग केव्हा ते ते तपासे तपासे म्हणतले म्हणतले देवा देवा. तरी तेची मग केव्हा कोणी न काढावा बुडतो जेमी का आरती समुद्रावरी काढावा तुझी मी तव श्री कृष्ण म्हणते ऐसे तव श्री श्रीकृष्ण कृष्ण म्हणती म्हणती ऐसे ऐसे हे हे उच्चंकळू फळ बोलणे कायसे ते सांगत असो आपेसे वरे पुशिले तुआ आम्ही आम्ही सांगत सांगत असो अपैसे वरी पुशले अथवा तुवा बघा 140 नंबर. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होईजेल काय झाले अभ्यासी जेल सांगाल ते तुम्ही मनात आणलं चित्त दिलं जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होईजेल. त्या ठिकाणी भगवंतानं चित्त दिलं तर मी ब्रह्म होईल. काय झाले अभ्यासी जेल सांगाल जे तुम्ही जो अभ्यास द्याल तुम्ही जे अभ्यास सांगाल तो मी करेल आणि अभ्यास केल्यानंतर ब्रह्म होईल कारण हा अभ्यास योग आहे. अभ्यासाच्या सामर्थ्यानं ब्रह्म होण्याचं हे ज्ञान म्हणजे 6वा अध्याय जो योग भगवंताला अर्जुनाने विचारलेला आहे. हा हो नेनो कवनाची कहाणी ऐकोनी श्लाघी जत असो अंत करणी ऐसी जहालेपणाची श्रेयाने कायसी देवा. त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत तुम्ही कोणाची गोष्ट सांगितली हे मला कळत नाही परंतु ऐकल्यापासून तिची स्तुती करावी असे अंत करणार. याचा अर्थ वक्त्याची गोष्ट कळत जरी नसेल तरी वक्त्यावरती विश्वास कारण वक्त्यावर जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत सांगितलेलं ज्ञान फलाला पावतच नाही. ऐसी जहालेपणाची श्रेयाने कायसी देवा. नेमकं देवा हे काय आहे तुम्ही सांगितलेलं मला कळत नाही परंतु त्याची स्तुती करावी वाटते. हे अंगे म्या होईजो का हे तुले गोसावी आपलेपणे किजो का. देवा ही अंगावरती संत चिन्ह माझ्या ठसतील का. मला लक्षात तरी येईना झाले काय म्हणतोय बघा लक्षात तरी येईना झाले मला ते ऐकावं वाटतंय. तुम्ही सांगतायत तुमची स्तुती करावी वाटते तुम्ही काहीतरी महत्वाचं सांगतायत हे कळतंय पण काय सांगतायत कळत. बघा आधीची ओवी काय म्हणतायत काय झाले अभ्यासी जेल सांगाल
तुम्ही सांगितलेला अभ्यास होईल का? त्यानंतर हे अंगे म्या होई जो का, हे तुले गोसावी आपले पण जो का. आपलेपणानं तुम्ही हे करू शकाल का, जे मी अंगान योगी होईल. त्यावेळेस अर्जुनाचं बोलणं ऐकून कृष्ण काय म्हणतायत, तब हसून श्रीकृष्ण हो का करू म्हणे. कृष्ण म्हणले, अर्जुना तुला योगी व्हायचंय ना, करूत की. बोलण्यातली सहजता बघा. करूत की, करू म्हणती. योग सामान्य आहे का हो? योगाची वाटा निघाले गा सुभटा, तया दुःखाचा वाटा भागा. एवढा अवघड असणारा योग अर्जुन म्हणला माझ्या अंगात येईल का? कृष्ण म्हणले, येईल की, काय अडचण. कारण माऊलींनी आधीच सांगितलं महाराज, जया ते कामधेनो माय, तो चंद्राला बी खेळायला आणू शकतो. त्याला योग अवघड नाहीये. ते का संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे सैंग साकले. जोपर्यंत संतोष जोडला जात नाही तोपर्यंत सुख मिळण्याचं साकड आहे. होय, ठेविले आनंद तैसेचे राहावे. किंवा समाधान मानण्याची प्रवृत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सुखी होईल की नाही याची अडचण. एकदा वक्त्यावरती विश्वास ठेवला आणि वक्ता कृष्णासारखा असेल, मग जोडलिया कवणीकडे अपुरे असेल. त्याला समाधान आहे, त्याला सगळं असतं महाराज. तो काही नाही याची शिकायत करत नाही. तशा प्रकारे अर्जुनाचं भगवंतावरती असलेलं चित्त अर्जुनाला योगी बनवण्याचं सामर्थ्य ठेवतं. जे भगवान म्हणले तुला बनवूया योगी, काही अडचण नाही. तैसा सर्वेश्वरू बळीया सेवके, म्हणून ब्रह्म ही होय कौतुके. देणारा सर्वेश्वर आहे आणि सेवक बलवंत आहे. कोण आहे सेवक? बलवंत आहे. म्हणून कसं आहे, देणाराही जबरदस्त पाहिजे आणि घेणाराही त्या पात्रतेचा. कुणालाही काहीही पचत नाही. अर्जुन भगवंतावर निखिळ प्रेम असणारा श्रद्धावान श्रोता होता. कोणता? ऐके बापा धनंजया, परिसनयाच्या राया ऐके बापा. श्रोत्याचा राजा होता अर्जुन. म्हणून ब्रह्म ही होय कौतुके, म्हणून तो कौतुकानं परब्रह्म होऊ शकतो. परी कैसा भारी आतला पिके दैवाचे. त्या ठिकाणी म्हणतायत कसा त्या ठिकाणी, पण अर्जुन सुदैवाच्या पिकाने भाराने वाकलाय. भाग्याचं पीक अर्जुनाचं एवढं माजलंय की तो वाकलाय. आणि वाकलाय हीच विनम्रता श्रीकृष्णाला वश करते. आणि त्यातून तो त्या ठिकाणी काय करतोय? ब्रह्म कौतुकानं होण्याचं सामर्थ्य. कौतुकानं ब्रह्म. जे ब्रह्म होणं किती अवघड आहे. भगवान म्हणतात, जो जन्म सहस्त्राची साठी इंद्रादिकाही महा. जन्म हजार जन्म घेतल्यानंतर इंद्राला सुद्धा त्या भगवंताची भेट महाग आहे. सोपी नाही महाराज. तो आधीनो केतुला कीर्ती जे बोलूही नसाहे. तो किती अधीन केलाय अर्जुनानं. जे अर्जुन मागितल्या बरोबर हजरच आहे म्हणायलाय. तुला वेळ लागल, थोडं थांब, असं होत नाही, जरा अवघड आहे, काहीतरी. काय म्हणतायत माऊली? तो आधीनो केतुला किरीटी जे बोलूही नसाहे. लाडकं लेकरू असता महाराज, मागितल्या बरोबर बाप देऊन टाक. अशा प्रकारे कृष्णाचं. महाराज इंद्राला हजारो जन्म. एक कथा सांगतो भागवतातली. एक मिनिट. कृष्ण जेवत होते
आणि माता रुक्मिणी वाढत होती. माशी गोंगू लागली ताटावर, माशी. तेव्हा श्रीकृष्ण हसले त्या माशीकडे बघून. माता रुक्मिणीने प्रश्न विचारला, भगवंता माशीकडे बघून का हसतायत? काही नाही म्हणले, सहज हसत. ते म्हणले, सहज तुम्ही काही करत नाहीत, मला सांगा. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, रुक्मिणी, ही जी माशी आहे ना, हा 14 वेळेस इंद्र होता. लक्षात घ्या, किती वेळेस? 14 वेळेस. एकदा इंद्र झाल्यानंतर 100 वर्ष राहतो. इंद्र हे पद आहे, इंद्र ही व्यक्ती नाही. लक्षात घ्या. जसं पंतप्रधान पद आहे की नाही, 5 वर्षाला बदलतं, तसा 100 वर्षाला इंद्र बदलतो. सलग 14 टर्म हा इंद्र राहिलेला आहे. लक्षात घ्या, 1400 वर्ष ज्यानं इंद्रपद भोगलं त्याला ताटावरची माशी व्हावं लागतं. म्हणजे इंद्रपणाची उठी उतरे याला. त्याच्यामुळं मग हे गल्ली बोळातल्या करोडपतीने कशाला अहंकार करावा महाराज? इंद्र 14 वेळेस राहिलेला जर ताटावरची माशी होत असेल तर बाकीच्यांची काय करते? अहंकार. विनम्रतेनं अर्जुनानं हा वश्य केलाय, जो 100,000 वेळेस इंद्र झाल्यानंतर सुद्धा देव भेटत नाही, दिसत गाठ पण. तो वेडा होऊन उभा आहे. अर्जुना, विचार सांगायला मी तयार आहे, थकतच नाही. म्हणून अर्जुनाचं स्तवन माऊली करतायत, उघ नाहीये. या ठिकाणी म्हणतायत, मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवा. मग देव पावलाय तर थांबायचंय कशाला? अर्जुन म्हणला, देवा मला ब्रह्म व्हावं वाटायले. बाजारातली गोष्ट आहे का मला व्हावं वाटायले म्हणून? पण म्हणला कारण देणारा तेवढा मोठा आहे. ते अशेषही देवे अवधारिले, ते बी देवानं ऐकलं, म्हणला करतो तुला ब्रह्म करतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणले. त्यानंतरच्या वेळी आपण पुन्हा घेऊया. विश्वात्मके देवी यज्ञ तोषावे असाय दानहे जे कळंती व्यंकटेशांडो प्रयास कर्मी वाडो परस्परे पडो मैत्र जीवांची दुरितांची विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जीवांजील तो तेला हो ईश्वर रिष्टांजी मांगिया अनवरत चला कल्पतरूंचे आरव बोलती चंद्र हे सर्वही सदा सज्जन सोय पूर्ण
पुनीतिहि लोकी भजजो आदि अनिगंतो दृष्टा दृष्ट विजयी होवावे एतमने श्री विश्वेश्वरा वेलदान पसावून येणे परी ज्ञान देव